हरिओम. भगवद्गीता बोध योगता श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 16 दैवासुर संपद विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षोडशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 16 श्लोक क्रमांक 7. प्रवृत्तिं च निवृत्तिं च जनान विदुरासुराः न शौचन्नापि चाचारो न सत्यन्तेषु विद्यते. आसुरी वृत्तीच्या लोकांना कशासाठी प्रवृत्त व्हावे आणि कशातून निवृत्त व्हावे हे समजत नाही. आसुरी वृत्तीचे लोक शुद्धी म्हणजे काय, तसेच आचरण कसे असावे आणि सत्य म्हणजे काय ते जाणत नाहीत. प्रवृत्तींच निवृत्तींच जनाः न विदुहा आसुरा. आसुरी प्रवृत्तीच्या लोकांबद्दल सांगताना भगवंत श्री सर्वप्रथम सांगतात की असे लोक कशासाठी प्रवृत्त व्हावे आणि कशामधून निवृत्त व्हावे हे जाणत नाहीत. आपण जीवन जगताना नेमके काय करावे, हे जीवन कसे जगावे, आपल्या मानवी जीवनाचा हेतू काय आहे, आपले जीवन कशामुळे समृद्ध होईल वगैरे हे आसुरी प्रवृत्तीचे लोक काहीही जाणत नाहीत. न्यायालयात खरे सांगेन खोटे सांगणार नाही अशी दोन्ही बाजूने शपथ घ्यायला लावतात. यात हेतू असा असावा की केवळ खरे सांगून भागत नाही, त्याचबरोबर खोटेही सांगता कामा नये, तरच तो न्याय संपूर्ण सत्य होतो. उदाहरणार्थ, बाळूला साक्षीदार म्हणून जर विचारले की अमुक व्यक्तीचा खून झाला तेव्हा साळूने त्याच्यावर कोयत्याने वार करताना आपण प्रत्यक्ष पाहिले काय, तर आता सत्य बोलायचे म्हणून बाळू सांगेल की होय, मी साळूला कोयत्याने वार करताना प्रत्यक्ष पाहिले. परंतु यामुळे न्याय पूर्ण सत्य होणार नाही. यापुढे खोटे न सांगण्याच्या शपथेमुळे बाळूने सांगितले पाहिजे की साळूचा तो वार त्या व्यक्तीवर घातला जाण्यापूर्वी त्याआधीच काळूने त्याच्यावर गोळी झाडली. याचप्रमाणे जीवन जगताना प्रवृत्ती आणि निवृत्ती असे दोन्हीही जाणावे लागते. नाहीतर देवपूजा करावी हे समजले, परंतु दारू पिऊ नये हे समजले नाही तर ते जीवन पूर्ण समृद्ध होणार नाही. आसुरी संपत्ती प्राप्त झालेल्या लोकांना आपले विहित कर्म कोणते ते समजत नाही. जीवन जगताना जे करावे तेच नेमके त्यांना करायची बुद्धी होत नाही. तसेच जे सभ्य लोकांनी करू नये अशा कर्मामधून त्यांची निवृत्ती होत नाही. जे करू नये नेमके तेच असे लोक करत असतात. आपले जीवन समृद्ध होण्यासाठी कनक आणि कांता यापासून दूर असावे, त्यांच्या आहारी जाऊ नये. आसुरी प्रवृत्तीचे लोक नेमके धन संपत्ती मालमत्ता यांचा संचय करण्यासाठी जगतात आणि केवळ कामना, शारीरिक सौख्य, देहादी इंद्रियांचे चोचले पुरवण्यासाठीच आपले सर्व जीवन व्यतीत करतात. प्रवृत्ती आणि निवृत्ती ही जाण पशुपक्ष्यांनाही नसते. जीवन जसे समोर येईल तसे ते जगत असतात, परंतु यात त्यांचा काहीही दोष नसतो, कारण प्रवृत्ती किंवा निवृत्ती हे जाणण्याची त्यांची बौद्धिक क्षमता नसते. मनुष्याचे तसे नसते. त्याला परमात्म्याने महाप्रगल्भ बुद्धी दिली आहे. चांगले काय आणि वाईट काय हे जाणायची त्याला चांगली सद्विवेक बुद्धी आहे. तिचा सदुपयोग करून मनुष्याने आत्मप्रेरणेने जीवन जगावे आणि आपला आत्मउद्धार करावा असे अपेक्षित आहे. एवढेच नव्हे तर मानवी देहधारणेचा आत्मउद्धार करून घ्यावा हाच एकमेव हेतू आहे. मानवाला जी पशुपक्ष्यांपेक्षा महाप्रगल्भ बुद्धी आहे ती काही आकाशातून आपोआप उगीचच त्याच्यावर वृष्टी झालेली नाही. एक अगदी सामान्य विचार करावा की मानव आणि मानवेतर जीव यामध्ये बुद्धीचा इतका महान फरक का आणि कशासाठी आहे. मानवाला ही असामान्य बुद्धी परमात्म्याने काही विशेष कारणाने दिली आहे. ही जाण मानवाला असावी. परंतु आसुरी वृत्तीच्या लोकांना याची जाण नसते. ते आपल्या आसुरी संपत्तीचे भोग घेण्यात रममाण असतात. यामधून ते बाहेर येत नाहीत आणि येऊही इच्छित नाहीत. प्रवृत्ती आणि निवृत्ती ही जाण बालकांनाही नसते.
परंतु लहान मुले निरागस असतात, ती अजाण असतात. त्यांना जगाचा काहीही अनुभव नसतो. आसुरी प्रवृत्तीचे लोक निरागस नसतात, त्यांना सर्व काही समजत असते. परंतु जे काही चांगले तेच नेमके न करण्याची आणि जे काही वाईट नेमके तेच करण्याची त्यांची प्रवृत्ती असते. बालक आगीला हात लावायला जाईल कारण आगीने चटका बसतो हेच त्याला समजत नसते. आसुरी प्रवृत्तीच्या लोकांना त्यांच्यामुळे त्यांना स्वतःला किंवा त्यांच्या सानिध्यात असलेल्या लोकांना त्यांचा उपद्रव होत आहे हे चांगले उमजते. परंतु यातच त्यांना सौख्य मिळते. यालाच आसुरी आनंद असे म्हणतात. यांना दुसऱ्याचे वाईट झाल्यावर हास्य फुटते. यालाच विकट हास्य म्हणतात. हे लोक सर्व काही जाणून उमजून चुकूनही चांगले न करता फक्त वाईट वागत असतात. प्रत्येक कृतीला प्रतिकृती ही असतेच असते. तसेच हेही सत्य आहे की जशी करणी तशी भरणी. यामुळे आसुरी संपत्तीचे लोकांनी कृती केली की त्यामधून केवळ दुःख, पीडा, विवंचनाच निर्माण होतात. कारण आसुरी संपत्तीचे कृतीतून चांगले असे काही निष्पन्न होणे शक्य नसते. यामधून केवळ वाईट तेवढेच उद्भवते. चंगीज खान, तैमूरलंग, हिटलर, लादेन यांच्यासारख्यांच्या कृतीतून काही चांगले उगवण्याची सुतरामही शक्यता नसते आणि वाईट तेवढेच उगवण्याची खात्री असते. हे लोक खूप मेहनत घेतात, बरेच श्रम घेतात, भरपूर बुद्धी चालवतात. जे काही करतात ते पूर्ण श्रद्धेने करतात. परंतु यामधून कोणाचेच काही भले किंवा चांगले होत नाही. यामधून त्यांच्यासह सर्वस्वाचा घात होतो. सर्व काही रसातळाला जाते, नाश पावते. न शौचम न अपि च आचारः न सत्यम तेषु विद्यते. भगवंत श्री पुढे सांगतात की आसुरी वृत्तीचे लोक शुद्धी म्हणजे काय, तसेच आचरण कसे असावे आणि सत्य म्हणजे काय ते जाणत नाहीत. घाणेरीतून घाणच बाहेर येते. चिखलातून कमळ उगविण्यासाठी उत्पादकाची तशी शुद्ध बुद्धी असावी लागते. त्याचे स्वतःचे आचरण शुद्ध आणि आत्मप्रेरणेने व्हावे लागते. त्याला सत्य आणि असत्याची चाड असावी लागते. कर्तव्य आणि अकर्तव्याची जाण असावी लागते. जबाबदारीचीही जाणीव असावी लागते. आसुरी वृत्तीचे लोक शुद्धी, आचारसंहिता, सत्याचरण वगैरे काही मानत नाहीत. भूक लागली, समोर अन्न दिसले, खाल्ले, विषय संपला. हे अन्न आपल्या स्वकष्टाचे होते की दुसऱ्याच्या मालकीचे होते ते आपण कोणालाही न विचारता म्हणजेच चोरी करून खाल्ले याची त्यांना चाड नसते. पशु हेच करतात. त्यांना भूक लागली की ते शिकार करतात आणि दुसऱ्याचा प्राण घेऊन स्वतःचा प्राण वाचवतात. मनुष्याला संस्कृती आहे हे आसुरी वृत्तीच्या लोकांच्या गावी नसते. हे लोक महापापी असतात. शहाण्याने यांचे दर्शनही घेऊ नये, यांच्या वाऱ्यालाही उभे राहू नये, त्यांचा नामोल्लेखही करू नये. यांच्या नुसत्या दर्शनाने आपल्याला विटाळ होईल. शेणातून दुर्गंधीच येते, तेथून सुवासाची अपेक्षा करू नये. त्यांच्या नामोल्लेखाने जीभ अशुद्ध होईल. असत्य संभाषण यांच्या पाचवीला पुजलेले आहे. जसजशी आसुरी संपत्तीची वाढ होऊ लागते तसतशी आसुरी वृत्ती वाढत जाऊन असा मनुष्य विवेकशून्य होत जातो. त्याचा जीवन प्रवास झपाट्याने गर्तेत आणि नरकाच्या दिशेने होत राहतो. स्वांताय सुखाय हा त्याचा नारा असतो आणि यात स्वच्या ज्ञानाचा अंत होतो. आंधळा जसा दिशाहीन भरकटत राहतो तसे हे आसुरी संपत्तीचे लोक जीवनात भरकटलेले राहतात. मानवी देह धारण केलेले असूनही अमानवी आणि अर्थशून्य जीवन जगत जन्मोजन्मी भटकत राहतात. जगाला पीडा देतात आणि स्वतःही स्वतःचेच पीडित राहतात. यांच्या जीवनात कधीही संगीत निर्माण होत नाही, सतत गोंगाट मात्र होत राहतो. त्याला जोडूनच श्लोक क्रमांक 8. असत्यं प्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम् अपरस्परसंभूतं किमन्यत्कामहेतुकम्.
हे जगत असत्य असून येथे कोणतीही प्रतिष्ठा आणि ईश्वर वगैरे काहीही नाही. नर आणि मादी यांच्या संयोगातून हा संसार निर्माण झालेला आहे. याचा हेतू केवळ कामवासनेशिवाय अन्य कोणता असणार? आसुरी वृत्तीचे लोक मोठे अजब तत्त्वज्ञान सांगतात. ते सांगतात की ह्या जगाला कोणत्याही सत्य तत्वाचा, शाश्वताचा आधार नाही. अशा अर्थी हे जग असत्य आहे. कोणत्याही निर्माणकर्त्याशिवाय जग तयार झाले आहे. याला कशाचाही आधार नाही. ते असेच एक संयोग, योगायोग म्हणून निर्माण झाले आहे. यामागे कोणीही नाही. आत्मा, ईश्वर किंवा असे काहीही तत्त्व अस्तित्वात नाही. विश्वाच्या कारभारामागे कसलेही नियोजन नाही. घामातून ढेकूण आपोआप तयार होतात. शेणात किडे आपोआप तयार होतात. पावसाळी ढगाळ वातावरण झाले की हवेत आपोआप किडे तयार होतात. जमिनीत आपोआप पाणी, तेल साचते. याला कसलेही अधिष्ठान नाही. हे सर्व आपोआप होत असते. ते करणारा असा निराळा कोणीही नाही. येथे कसलीही मर्यादा नाही, कोणाचीही मालकी नाही. देह चिरला तर त्यात आत्मा सापडत नाही, कारण आत्मा असे काही नाहीच. दोन विजातीय देहात निरनिराळ्या पेशी असतात. त्यांच्यात आकर्षण असते. त्यांच्या मिलनातून, संयोगातून जीव निर्माण होतो. यात विशेष असे काहीही नाही. जो बळी आहे, ज्याच्यात कान पिळायची ताकद आहे, त्याच्या मर्जीने येथील वस्तू जगताचा उपभोग घ्यायचा अधिकार आहे. ही सृष्टी आपल्या उपभोगासाठीच निर्माण झालेली आहे. येथे कसलीही नीती आणि नीतिमत्ता आणि अनीती नाही. एक साधा आयुष्य जगण्याचा हेतू आहे. हेतू असलाच तर लढा जिंका आणि मनसोक्त उपभोगा असा साधा, अत्यंत व्यवहारी असा सिद्धांत आहे. येथे कामवासनेमधूनच सर्व काही निर्माण होत असते. याचा अर्थ येथे एक कामवासना हाच हेतू आहे. या सर्वामागे कामवासना ही शक्ती आहे. येथे कामवासना शमविणे आणि त्याचा मनमुराद आनंद घेणे याहून अन्य हेतू नाही. तेव्हा खा, प्या, जगा आणि वासना पूर्ण करा, आराम करा असा जीवनाचा उद्देश आहे. अशा लोकांना आपण जर विचारले की अन्यायाची परिसीमा झाली की न्यायाचा, अधर्माची परिसीमा झाली की धर्माचा, अनीतीची सीमा झाली की नीतीचा उदय होतो, तो कोणामुळे? आसुरी वृत्ती असलेल्यांपेक्षा दैवी वृत्ती असलेले जीवनाचा आनंद घेतात ते कशामुळे? आसुरी वृत्ती नेहमीच दबावाखाली, दुःखात, वैतागात ढकलते आणि दैवी वृत्ती नेहमीच निखळ आनंदात ठेवते. असे का? कशाचाही आधार नसताना असे काही तयार होईल? शून्यातून काही कसे निर्माण होईल? तर अशा प्रश्नांना यांच्याकडे उत्तर नसते. याचा अर्थच त्यांचे तथाकथित आसुरी तत्त्वज्ञान हे चूक आहे. प्रत्येक बदलत्या गोष्टीमागे एक न बदलणारी गोष्ट नित्य असते. एरवी बदलती गोष्ट असूच शकत नाही. एक अस्थिर वस्तू ही नेहमी स्थिर वस्तूवर आधारित असते. एरवी अस्थिर वस्तू असूच शकत नाही. साधा दोरा गुंडाळायचा असला तरीही त्यासाठी एक स्थिर आधार घ्यावा लागतो. मग त्या स्थिर आधारावर तो गुंडाळता येतो. नदी वाहत असते, परंतु तिच्या बुडाशी एक स्थिर असा भक्कम तळ असतो. अचल, जड, स्थिर अशी चित्रफीत गरगर फिरवावी, तेव्हाच ती चलत चित्रफीत दिसते. अशा गोष्टींना त्यांच्याकडे उत्तर नसते. याचा अर्थच त्यांचे तथाकथित आसुरी तत्त्वज्ञान हे चूक आहे. हरिओम.